युती ठाकरेंच्या शिवसेनेशी, पाठिंबा शिंदेंच्या शिवसेनेला, मनसेनं केला गेम, सत्तेवर नेम. केडीएमसी नंतर नाशिक महापालिकेत मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय. महापालिकेत भाजप स्पष्ट बहुमतानं सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यानंतर सत्तेची इतर पदं मिळवण्यासाठी पक्षांकडून आघाडी युतीचं गणित सुरू झालंय. निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करणाऱ्या मनसेनं सत्तेसाठी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय. स्थायी समितीमध्ये टक्का वाढवून आणखी एक सदस्य पाठवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेच्या एकमेव नगरसेवकाला सोबत घेतलंय. त्यामुळे नाशिक महापालिका सभागृहात शिंदेंच्या शिवसेनेकडील नगरसेवकांचा आकडा 27 झालाय, तर उबाठा आणि मनसेच्या युतीला मात्र तडा गेलाय. केडीएमसी आणि नाशिक सारख्या महत्वाच्या महापालिकांमध्ये मनसेनं उबाठा सोडून शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिली. आता मुंबईत मनसे कोणाला साथ देणार यावरून चर्चांना उधाण आले. तब्बल 20 वर्षांनंतर मुंबईत एकत्र निवडणूक लढलेल्या, एकत्रितपणे प्रचार केलेल्या ठाकरे बंधूंमध्ये निवडणुकीनंतर एकत्र चर्चा झालेली दिसत नाही. संख्याबळानुसार ठाकरेंच्या शिवसेनेला 8 प्रभाग समित्या मिळणार आहेत, तर 3 स्वीकृत नगरसेवक करता येणार आहेत. त्यातील 1 स्वीकृत नगरसेवक मनसेचा असावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीत मनसेनं अनेक जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडल्या, त्याची परतफेड व्हावी अशी मागणी मनसेकडून होतीये. त्यावर अजून उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाहीये. मनसेच्या संख्याबळानुसार असं कुठलं स्वीकृत नगरसेवक मिळणार नाही, परंतु उद्धवजींच्या कोट्यातून आम्हाला एखादी सीट मिळावी अशी पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ती माननीय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत तर त्या बाबतीत उद्धवजींशी बोलतील आणि आम्हाला ती जर मिळाली तर आनंद आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून मनसेला सोबत येण्याचे प्रस्ताव देण्यात येत आहेत. कल्याणमध्ये राजू पाटील शिवसेनेसोबत आले. नाशिकमधला त्यांचा नगरसेवक महायुतीचा पाठिंबा देतोय. येणाऱ्या काळामध्ये मुंबई आणि इतर शहरामध्ये तुम्हाला असं चित्र बघायला मिळेल. आज ते राजू पाटलाला म्हणतात की ते भाजपमध्ये झाले, उद्या संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये घेऊन सांगतील की राज ठाकरे देखील भाजपमध्ये झाले. मनसे भाजपला साथ देईल अशी चर्चा या आधी रंगली. त्यावेळी राज ठाकरेंनी त्याचा ठामपणे इन्कार केला. अशी बातमी खूप सध्या चालते. या सगळ्या गोष्टीला राज ठाकरे यांची मान्यता असेल याच्याविषयी माझ्या मनात शासन. कल्याण डोंबिवली जे झालेलं आहे ते अत्यंत किळसवाण आहे. त्यांचा शब्द आहे ना, ते अत्यंत किळसवाण आहे बोललेत ते. त्याच्यामुळे याच्यामध्ये त्यांच्या भूमिका स्पष्ट आहे. मनसेचे नगरसेवक महायुतीला पाठिंबा देतील अशी आशा भाजप नेत्यांनी व्यक्त केली असली तरी मनसेनं अजून आपले पत्ते उघडलेले नाहीये. अशा ठाकरेंसोबत निवडणूक लढवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणेंनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय. शिवसेना एकनाथ शिंदे यांना मी पाठिंबा दिलेला आहे. मी पाठिंबा यासाठी दिलेला आहे की माझ्या विभागामध्ये काम करत असताना कोणताही निधी मला कमी पडता कामा नये आणि याचं मला सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला खात्री दिली की तुला कोणत्याही प्रकारचा निधी मी या ठिकाणी कमी पडू देणार नाही. 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत महापौर पदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला काठावरचं बहुमत मिळाले. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर कोण होणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर पदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली आहे. पण मनसेचा पाठिंबा कोणाला हे अजून समोर आलेलं नाहीये. महापौर पदाच्या निवडणुकीत मनसे गैरहजर राहण्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे केडीएमसी नाशिकमध्ये प्रत्यक्ष तर मुंबईत
मनसे महायुतीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणार आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.